नमस्कार. आपण पाहतात युगवेद न्यूज. महाराष्ट्रातील हायकोर्ट क्लर्क भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. हायकोर्टच्या ऑनलाईन टायपिंग परीक्षेत मोठा गोंधळ झाल्याचे आरोप विद्यार्थ्यांनी केले आहे. कुठे सर्व्हर्स डाऊन, कुठे कीबोर्ड बंद, तर काही ठिकाणी स्क्रीनशी संबंधित अडचणी. या तांत्रिक समस्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा देताना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला आणि याच मुद्द्यावरून आता विद्यार्थ्यांचा संताप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. 2026च्या न्यायालयीन लिपिक भारतीय प्रक्रियेतील टायपिंग परीक्षा दरम्यान अनेक परीक्षा केंद्रावर तांत्रिक अडचणींचा निर्माण झाल्याचे वृत्त आहे. काही परीक्षा केंद्रावर सर्व्हर डाऊन झाल्याची तक्रार, तर काही ठिकाणी कीबोर्ड व्यवस्थित काम करत नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केल्या. यामुळे परीक्षा सुरू असूनही काही विद्यार्थ्यांना टायपिंग टेस्ट देण्यात अडचणी आल्या. काही विद्यार्थ्यांना तर बऱ्याच वेळ प्रतीक्षा करावी लागल्याचे वृत्त आहे. विद्यार्थ्यांचे आक्षेप असे आहे की त्यांनी या परीक्षेसाठी अनेक दिवस मेहनत घेतली. टायपिंग परीक्षेत प्रत्येक सेकंद महत्त्वाचा असतो. अशा परिस्थितीत जर परीक्षा केंद्रातील संगणक, कीबोर्ड किंवा सर्व्हरमध्ये तांत्रिक अडचणी आल्या तर त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या कामगिरीवर होऊ शकतो. म्हणूनच विद्यार्थ्यांनी परीक्षा प्रक्रिया पारदर्शक असावी आणि तांत्रिक अडचणीमुळे कोणत्याही विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये अशी मागणी केली आहे. या प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते अभिजित दिपके हे देखील विद्यार्थ्यांसोबत आंदोलनात सहभागी झाल्याचे वृत्त आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी ठिय्या आंदोलन करण्यात आले. दिपके यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत विद्यार्थ्यांच्या अडचणींची दखल घेण्याची मागणी केली आहे. या आंदोलनामुळे हायकोर्ट क्लर्क भरती परीक्षेतील तांत्रिक समस्याचा मुद्दा आता मोठ्या प्रमाणात चर्चेत आला आहे. छत्रपती संभाजीनगरसह इतर परीक्षा केंद्रावरही अशाच प्रकारच्या तांत्रिक अडचणी आल्याची तक्रार आहे. विशेष म्हणजे अशा प्रकारचा गोंधळ वर्षभर तिसऱ्यांदा झाल्याचा दावा केला वृत्तांमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आणखी वाढली आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत की तांत्रिक अडचणींची योग्य चौकशी करण्यात यावी. ज्या विद्यार्थ्यांना तांत्रिक कारणामुळे परीक्षा देता आली नाही किंवा ज्यांच्या कामगिरीवर त्याचा परिणाम झाला त्याच्यावर अन्याय होऊ नये आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण परीक्षा प्रक्रियेबाबत प्रशासनाने स्पष्ट भूमिका जाहीर करावी. आता प्रशासन आणि संबंधित न्यायालयातील यंत्रणांवर या तक्रारीची कशी दखल घेतात हे महत्त्वाचं ठरणार आहे. विद्यार्थ्यांच्या तक्रारीची चौकशी करून तांत्रिक अडचणी नेमक्या का निर्माण झाल्या, त्यासाठी कोण जबाबदार आहे आणि प्रभावित विद्यार्थ्यांसाठी काय निर्णय घेतला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे, स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी वर्षानुवर्षे मेहनत करतात. त्यामुळे परीक्षा केंद्रातील तांत्रिक त्रुटीमुळे त्यांच्या भवितव्यावर परिणाम होऊ नये ही विद्यार्थ्यांची अपेक्षा आहे. आता प्रशासन विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं? तांत्रिक अडचणीमुळे प्रभावित झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळायला हवी का? तुमचे मत कमेंट करून नक्की सांगा. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या महाराष्ट्रीय बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.